आमदार महेश शिंदेंची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य नाही असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले। समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललं नाही असंही शिरसाट म्हणाले। शिरसाटांनी महेश शिंदेंवर कारवाईचे संकेतही दिलेत। सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंवर कारवाई करण्याचे संकेत शिवसेना नेते संजय शिरसाटांनी दिलेत। महेश शिंदेने भाजप बरोबर सत्ता मिळवण्यासाठी अध्यक्षपद घेण्यासाठी जो प्रकार केला तो एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नव्हता, तरी त्याचं स्टेटमेंट देणं काही बदललेलं नाही आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतीलच। संजय शिरसाट हा माझा चांगला मित्र आहे, प्रेमातला दोस्त आहे। आम्ही एकत्र कामं केलेली आहेत, त्यामुळे आम्ही बसून ठरवू। महेश शिंदेंवर एकनाथ शिंदे नाराज असल्याचं शिरसाट म्हणाले। महेश शिंदे हे कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदे समर्थक सदस्यांनी भाजपची साथ दिली, त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महेश शिंदेंच्या पत्नी निवडून आल्या। या निवडणुकीत जोरदार राडे झाले। झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला। विधिमंडळातही याचे पडसाद उमटले होते। महेश शिंदेंनी झेडपी निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले। त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्यात देखील महेश शिंदे अनुपस्थित होते। दुसरीकडे शिवसेना नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंचे महेश शिंदेंच्या मतदारसंघात कार्यक्रम वाढलेत। शंभूराज देसाईंनी कोरेगावात शिवसेनेच्या 3 शाखांचं आणि एका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। या कार्यक्रमालाही महेश शिंदे अनुपस्थित होते। महेश शिंदेंचे निकटवर्ती असलेल्या राजाभाऊ बर्गेंना शिवसेनेत प्रवेश देऊन ताकदही देण्यात येते। शिवसेनेमध्ये एकदा पक्षाचा कार्यक्रम आहे म्हटलं की न बोलवता सर्व शिवसैनिकांनी हजर राहिलं पाहिजे। ही वंदनीय हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असल्यापासूनची पद्धत आहे। त्यामुळे याच्यात काय त्यांना बोलवलं नाही बोलवलं हा विषय महत्वाचा नाही। हा पक्षाचा कार्यक्रम आहे, आम्ही सगळेजणच पक्षवाढीचं काम करतोय। पक्ष वाढवायचं काम करतायत पालकमंत्री, चांगली गोष्ट आहे। त्यांना माझं सहकार्यच असणार आणि त्यांना शुभेच्छा असणार। प्रत्येक जण राजकारणामध्ये स्वतःच्या पद्धतीनं जात असतो। प्रत्येकाला पक्ष वाढवायचे असतात आणि मोठं व्हायचं असतं। मला वाटतं की ते त्यांच्या पक्षामध्ये ते खुश असतील आणि जर त्यांना कधी वाटलं भारतीय जनता पक्षामध्ये यावं तर भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहेत। त्यामुळे आता भारतीय जनता पक्षामध्ये नव्यानं वेगळं येतात असं नाही आहे, पण भारतीय जनता पक्षामध्ये नक्की त्यांचं स्वागत असेल।